आटोली परिसरात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे मलप्रभा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। खानापूर तालुक्यातील हब्बनटी गावात प्रसिद्ध श्री मारुती मंदिर संपूर्णपणे पाण्याखाली गेले असून त्याच्या जवळील शिव मंदिर देखील जलमय झाला आहे। सध्या मंदिराचा गोपुरच फक्त दिसत असून गर्भगृहात तब्बल 10 फुटाहून अधिक पाणी साचलेलं आहे। दुसरीकडे बेळगाव शहरातही मुसळधार पावसामुळे रेल्वे स्थानक रस्त्यावरील पोस्ट ऑफिस जवळ एक मोठा झाड कोसळला। सुदैवाने कोणतीही जीवहानी झालेली नाही, मात्र काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। त्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांनी झपाट्याने झाड हटवून वाहतूक सुरळीत केली। या सततच्या पावसामुळे हिडकल व मलप्रभा जलाशयामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे। हिडकल जलाशयात एका दिवसात तब्बल 5 फुटांनी पाणी वाढलेलं असून सध्या 26,000 क्युसेक्स इतका प्रचंड जलप्रवाह सुरू आहे। पूर्ण क्षमतेपैकी 2175 फूट 2130 फुटावर पाणी आहे। मलप्रभा जलाशयात देखील 7,000 क्युसेक्स पाण्याची आवक असून सध्या पातळी 2079 फूट झाली आहे। पूर्ण क्षमता 2056 फूट झाली आहे। हवामान विभागाने पुढील काही दिवसात मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासन सतर्क झाले आहे। नदी आणि जलाशयाच्या पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, वॉइस ऑफ वेणुग्राम, बेळगाव।